प्रयागराजच्या कुंभमेळ्यात एका साध्या मुलीचा फोटो व्हायरल झाला आणि एका रात्रीत ती मुलगी देशभरात प्रसिद्ध झाली. पण आता त्याच मुलीच्या लग्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काही जण म्हणत आहेत की हा प्रेम विवाह आहे, तर काही जण याला थेट लव्ह जिहाद म्हणत आहेत. पण नेमकं सत्य काय आहे? चला तर सविस्तर समजून घेऊया. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळाव्यात गहाऱ्या डोळ्यामुळे आणि साध्या रूपामुळे चर्चेत असलेली मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. जंगल भागातील एका गरीब कुटुंबातील ही मुलगी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेकांनी तिचे सौंदर्याचं कौतुक केलं आणि तिचं आयुष्याला वेगळी दिशा मिळाली अशी चर्चा सुरू झाली. पण आता मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे तिचं लग्न. मोनालिसाने तिचे बॉयफ्रेंड फरमान सोबत केरळमध्ये जाऊन प्रेम विवाह केला आहे. विशेष म्हणजे हा विवाह पोलीस संरक्षणात झाला, कारण या लग्नाला तिचे कुटुंबियाचा विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. मोनालिसा आणि फरमान गेल्या 1.5 वर्षापासून एकामेकाच्या प्रेमात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र फरमान मुस्लिम असल्यामुळे सोशल मीडियावर आणि काही संघटनांकडून या लग्नावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. अनेकांनी हा प्रकार लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला होता. मात्र या सर्व आरोपावर आता स्वतः मोनालिसाने समोर येत खुलासा केला आहे. मोनालिसाने सांगितलं, की आम्ही दोघांनीही आमच्या स्वखुशीने लग्न केलं आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. तसंच कोणाचाही धर्म बदललेला नाही. आम्ही हिंदू पद्धतीनं मंदिरात जाऊन विवाह केला आहे. यावेळी मोनालिसाने तिच्या वयाचे पुरावे देखील सादर केले. कारण लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचा देखील दावा केला जात होता. पण ते आरोपही चुकीचे असल्याचं तिने स्पष्ट केलं. फरमानने देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, की प्रेमाला धर्म, जात नसते. मोनालिसा अजूनही हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे. आम्ही एकमेकांचा धर्म बदललेला नाही आणि तिची इच्छा विरोधात मी कधीही जाणार नाही. दरम्यान या प्रकरणात आणखी एक वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शक सोनोज मिश्रा यांनी या लग्नावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दावा केला आहे, की मोनालिसा लव्ह जिहादची शिकार झाली आहे. सनोज मिश्रा म्हणाले, की महाकुंभ मेळ्यादरम्यान मोनालिसा व्हायरल झाल्यामुळे नंतर तिने तिला प्रशिक्षण देऊन चित्रपटात अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली होती. मात्र काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. तुरुंगात असतानाच त्यांनी चित्रपटाची कथा लिहून चित्रपट पूर्ण केला, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते मोनालिसाने जे पाऊल उचललं आहे, ते बंडखोरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मी लव्ह जिहादची शिकार बनली आहे. मात्र दुसरीकडं मोनालिसा आणि फरमान दोघेही स्पष्टपणे सांगत आहे, की त्यांनी प्रेमातून आणि स्वखुशीने विवाह केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर सध्या 2 वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. एकीकडे लव्ह जिहादचा आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे मोनालिसा स्वतःच हे आरोप फेटाळत आहे. आता खरं सत्य काय आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, की कुंभमेळ्यातून व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनली आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल, लव्ह जिहादच्या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.